होय. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 99वा दिवस आहे. तर आज आपण थोडंसं बाहेर आलो होतो वडिला सोडायला, गावाकडे चालले. त्याच्यामुळं आता इथून स्टार्ट करू. तर करणला कॉल केला होता, आज करण पुढे गेला ग्राउंडवर. तर आता निघू. आता आपण गाडी आणली होती त्याच्यामुळं. तर चला ग्राउंडवर भेटू. तर चला आलो ग्राउंडवर. एवढे म्हणतो मी रेनकोटचं तरी समजा असं आहे. तर वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. आपण वर आलो. तर आज आपण करणार आहे 2 किलोमीटर जॉगिंग करणार आहे. आणि आजचा वर्कआउट काय आहे ते आपण जॉगिंग झालं सांगू. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. आता वातावरण कसं ढगाळच आहे ना. हो नाही आता आज जेवार. तर चला 2 किलोमीटर मारू आता. चला. कुठं आणलं का? हां कुठं सापडले? होय. 2 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आज आपण करणार आहे सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंगमध्ये नवीन ॲड करणार आहे एक्सरसाइज. तर चला आता वॉकिंग करू. थोडीशी वॉकिंग झाली तर मग त्याच्यानंतर आपण वर्कआउटला चालू करू. तर कधी पण लक्ष ठेवा, बॉडी गरम असली ना पहिले कूल डाऊन करायची, सगळ्यात मेन गोष्ट. तर हे नक्की लक्षात ठेवा. तर चला आता कुठून आणले भोगावऱ्याने. तर वॉकिंग झाली आपली कंप्लीट, कूल डाऊन. तर चला आता खाली जाऊ वर्कआउट कर. हडल्स तू इकडे आलता काय? हा मी तर तुम्हाला कॉल करून विचारलं होतं, पण तुम्ही 10-15 मिनिटं देतो जायला नाही पूर्ण. तेच म्हणलं मंदिरात थोडंच काही माग ते म्हणले नवीन ॲड करायचं होतं आपल्याला. बघू चला. इकडे कुठे येऊ राहील, गावऱ्याने पाळून ठेवलं त्याला. आपण सर्किट ट्रेनिंग करणार आहे आज. सर्किट ट्रेनिंगचं आज वेगळं सेट करणार आहे एक्सरसाइज. रेग्युलर आपण जे 4 करतो त्याच्यात एक नवीन ॲड करायची, एक स्किप करून. तर चला ही पोझिशन बघा आज. तर चला आपण सर्किट ट्रेनिंग चालू करू.
तर सर्किट ट्रेनिंगचे आपले 4 सेट कंप्लीट झाले. तर आपण मारले स्कॉट्स, ॲप्स मारले, स्किपिंग मारले आणि लॅडर वर्कआउटचे 4 सेट कंप्लीट केले वेगवेगळे. दर इव्हेंटला वेगवेगळे केले आपण. तर हे नाही यावेळेस आपण सर्किट ट्रेनिंगमध्ये एक नवीन ॲड केलं लॅडरचंही. आता इथून पुढं आपण नवीन डेली रेग्युलर करत होतो, आता नवीन सर्किट ट्रेनिंगला वर्कआउट ॲड करायचे. तर चला आजपासून स्टार्टिंग केली. आज एक केलं, पुढच्या वेळेस आपण जुने इव्हेंट कट करून सगळे नवीन इव्हेंट टाकू. या वर्कआउटनी काय होतं माहिती आहे का, आपली स्ट्रेंथ पॉवर वाढते. रनिंगमध्ये 1600मध्ये किंवा 100मध्ये जी आतली ताकद असते ना, ती ताकद वाढते. त्याला तुमच्या शेड्यूलमध्ये हे सर्किट ट्रेनिंग ही एक दिवस ॲड करा. हिल ट्रेनिंगला वापस सर्किट ट्रेनिंग असते. तर चला तर डिप्स एक्सरसाइज कंप्लीट झाली आपली. कारण नॉर्मल मारायला जीवर येतं. हे असं केलं ना कोण बॅकची नसेल पण ट्रेस होती बॅकची आणि आपले डिप्स पण येतो. 2 in 1 काम होते याच्यात. तर चला नेक्स्ट वर्कआउट होतो. किती झाले? तर 50-50 2 सेट कंप्लीट झाले आपले. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. हां 50 मग 50 मी मोजले ना. हो चल करण कुरण. हाय, तर आपला वर्कआउट आज कंप्लीट झाला. सर्किट ट्रेनिंग केली आज आपण. आता आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. तर चला बंद कर रे, द्या बंद करा. बधीर होऊन गेलो म्हणजे आज काय बधीर होऊन गेलं काम. तेव्हा प्रश्न विचारणार मी तिथं. नाही माझ्या मी काही शिल्लकपणे काही करतो नाही म्हणलं मी कोणत्या गोष्टीला तुम्हाला. ॲप्स कधी पण ही एक्सरसाइज करायच्या टायमाला पूर्ण आपला गुडघा असतो ना पुरा चेस्टला लावायचा. कारण की ही खालची पूर्ण मसल ट्रेस होती. पुन्हा चेस्टला लावा मोड माग लेग चेंज ला खूप टेस्ट पड राहत. ते पूर्ण चेस्टला लावायचं.
गुडघा सरळ. पहिले पाय सरळ कर, खाली ठेव. जेवढं जात तेवढंच जाय खाली. गुडघा सरळ ठेव. जेवढा टाइमपास करशा बस तेवढं तुम्ही लागणार आहे तुम्ही. कधी पण पूर्ण स्ट्रेचिंग झाली तर ही मसाज करायची. मसाज केली ना, जे आपल्या पायातल्या नसा असत्या त्या एकदम फ्री होऊन जात्या. या साईडने करायची दोन्ही पण असं. हॅलो हां ग्राउंडवर 20 मिनिटं. हां का आलं तर आजचा वर्कआउट झाला आपला कम्प्लीट. तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आज आपण केले सर्किट ट्रेनिंगचे वेगवेगळे सेट कम्प्लीट केले. त्याच्यानं स्किपिंग मारले, डिप्स मारले, सगळी एक्सरसाइज केली. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. तुम्ही ती तुमची खायचीच नाही गपचीप मध्ये टाकत जाणार. काय म्हणतो? एवढी सजून धजून काय टाकायची गरज आहे तुम्हाला?